नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. संकष्टी चतुर्थी म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि बाप्पावरच्या अखंड भक्तीचा दिवस. असं म्हणतात की मनापासून केलेली प्रार्थना आणि प्रेमाने अर्पण केलेला नैवेद्य गणराय नक्की स्वीकारतो. आणि त्या नैवेद्यातील सर्वात प्रिय पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. आजच्या या पवित्र संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपण बनवणार आहोत अगदी मऊसूत, तोंडातच विरघळणारे सुंदर पाकळ्यांचे उकडीचे मोदक. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी प्रथम आपण सारण बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेले गूळ घालूया. आता गूळ वितळण्यासाठी त्यामध्ये पाव वाटी पाणी घालूया. अगदी पाव वाटीच पाण्याचा वापर करायचा आहे, जास्त पाण्याचा इथे वापर करायचा नाही. गॅस मंद करूनच आपण हा गूळ व्यवस्थितपणे विरघळून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण सतत अशा प्रकारे ढवळत राहणार आहोत. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता गूळ अगदी परफेक्ट विरघळला आहे. आता गूळ व्यवस्थित विरघळल्यावर लगेचच 1 वाटी आपण इथे ताज्या नारळाचा चव घेतला आहे. गॅस इथे मंद करूनच गुळाचे जे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे त्यामध्ये नारळाचं चव व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. इथे जरी मिश्रण पातळसर वाटत असले तरी आपण नारळाचा चव त्यामध्ये घातला आहे. ते गुळाचे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थितपणे ॲब्झॉर्ब करेल. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर आता ह्या स्टेजमध्ये आपण पाव वाटी काजू बदामाचे तुकडे घालूया. त्याचबरोबर पाव वाटी इथे मनुका मी घेतले आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता किंवा शेंगदाण्याची वरड जरी इथे घातली तरी फारच छान लागते हे जे आपण सारण बनवत आहोत. आता सर्व जिन्नस पुन्हा अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. इथे स्टार्ट टू एंडपर्यंत आपण अगदी गॅस मंद करूनच हे मिश्रण एकजीव करत राहणार आहोत. अजिबात इथे गॅस मीडियम ठेवायचा नाही. सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर स्वादासाठी सर्वात शेवटी पाव चमचा आपण इथे वेलची पूड घेतली आहे आणि चिमूटभर मीठ घालूया. मिठामुळे जे आपण सारण बनवत आहोत त्याची चव द्विगुणित अशी होते. कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव द्विगुणित अशी होते. आता सारण अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि हे सारण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावरच आपण मोदकामध्ये आपण हे स्टफ करणार आहोत. आता पूर्णपणे आपण हे सारण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. तोवर आपण मोदकाच्या वरील जे आवरण असते ते आपण बनवणार आहोत. त्यासाठी पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण 1 वाटी पाणी घालूया. इथे 1 वाटी जे आपण अगदी दाबून असे पीठ 1 वाटी घेतले आहेत त्याच वाटीने आपण 1 वाटी इथे पाणी वापरत आहोत. पाणी घातल्यावर लगेचच त्यामध्ये 1 चमचाभर साखर घालूया, चिमूटभर मीठ घालूया आणि त्याचबरोबर पाव चमचा आपण इथे तूप घालूया. व्यवस्थितपणे सर्व जिन्नस अशा प्रकारे स्पॅच्युलाने एकजीव करून घेऊया. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे. सर्व जिन्नस एकजीव झाले पाहिजे इतपत आपण मिश्रण एकजीव करत अशा प्रकारे राहणार आहोत. आता 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता पाण्याला दणदणीत उकळी आली आहे. अशा प्रकारे पाण्याला दणदणीत उकळी आल्यावर लगेचच 1 वाटी अगदी दाबून घेतलेले पीठ आपण त्यामध्ये घालूया. पाण्याचे प्रमाण म्हणजेच 1 वाटी जर पाणी असेल तर 1 वाटी जी वाटी आपण घेतली आहे ते पीठ अगदी दाबून घ्यायचे. अजिबात पोकळ असे घ्यायचे नाही, दाबूनच पीठ घ्यायचे आहे. त्यामुळे प्रमाण हे पाण्याचे अगदी योग्य असे होते. आता पीठ घातल्यावर व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. गॅस इथे पीठ घातल्यावर बंद करायचा आहे आणि सतत ढवळून व्यवस्थितपणे जे आपण उकळून घेतलेले पाणी आहे ते पिठात एकजीव करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मिश्रण एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि आपण गॅस बंद करून 5 मिनिटे ही उकड व्यवस्थितपणे वाफवून घेऊया. त्यानंतर आपण अगदी व्यवस्थितपणे ही उकड मळून घेणार आहोत. आता 5 मिनिटे आपण गॅस बंद करूनच ही उकड व्यवस्थितपणे वाफवून घेऊया. साधारणतः 5 मिनिटांनंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता परफेक्ट अशी उकड तयार झाली आहे. आता अशा प्रकारे स्पॅच्युलाने पुन्हा उकड ढवळून घ्यायची आहे आणि लगेचच
आपण गरमागरम उकड एका परातीत काढून घेऊया. परातीत काढून घेतल्यावर फक्त थोडीशी वाफ जाऊ द्यायची आहे. त्यानंतर अगदी हलक्या हाताने थोडेसे पाणी लावून व्यवस्थितपणे उकड मळून घ्यायची आहे. उकड मळून घेताना जर जास्त गरम असली तर पेल्याने किंवा ग्लासाने व्यवस्थितपणे त्यातील गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे अगदी परफेक्ट अशी उकड तयार होते. आता इथे मी हाताचा वापर करत आहे. थोडे थोडे आपण अशा प्रकारे पाणी लावून व्यवस्थितपणे मळून घेऊया. इथे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर उकड जास्तच पातळ होण्याची शक्यता असते. फक्त हाताला थोडेसे पीठ चिकटणार नाही आणि आपल्याला उकड व्यवस्थित मळता यावी इतपतच आपण पाण्याचा इथे वापर करणार आहोत. आता अशा प्रकारे आपण 5 ते 6 मिनिटे ही उकड व्यवस्थितपणे अशा प्रकारे हलक्या हाताने मळून घेऊया. आता साधारणतः 5 ते 6 मिनिटानंतर पाहू शकता उकड अगदी परफेक्ट अशी मी मळून घेतली आहे. अगदी परफेक्ट उकड मळून घेतल्यावर लगेचच त्याची आपण गोळी तयार करून घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये गोळी तयार करून घेऊ शकता. इथे मी लिंबाच्या आकारा एवढे गोळी तयार करून घेत आहे. अशा प्रकारे गोळा आपण एक तयार करून घेतला आहे. राहिलेले पिठाचे आपण अशाच प्रकारे गोळे तयार करून घेणार आहोत. पाहू शकता सर्व गोळे मी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. आता ही गोळे थंड होऊ नये म्हणून भांड्यावर झाकून ठेवूया आणि लगेचच आपण त्यातील एक गोळा अशा प्रकारे हातावर एकसारखा करून घेतल्यावर नंतर अगदी व्यवस्थितपणे हलक्या हाताने वाटीचा आकार द्यायचा आहे आणि कड्या अगदी पातळ ठेवून मधील भाग थोडासा जाडसर ठेवायचा आहे. अशा प्रकारे अगदी वाटीचा आकार दिल्यावर एक चमचाभर मधोमध त्यामध्ये सारण घालूया. त्यानंतर अगदी हलक्या हाताने पाकळ्या व्यवस्थितपणे तयार करून घेतल्यावर नंतर सर्व पाकळ्या व्यवस्थितपणे एकजीव करून अगदी परफेक्ट असा मोदकाचा आकार द्यायचा आहे. वरील जे पीठ असते ते थोडे थोडे करून काढून व्यवस्थितपणे अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने मोदक तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता परफेक्ट असा कळीदार मोदक तयार झाला आहे. अशा प्रकारे मोदक तयार करून घेतल्यावर लगेचच तो आपण एका प्लेटमध्ये ठेवूया आणि जे राहिलेले मोदक आहेत तेही अशाच प्रकारे हलक्या हाताने कळीदार असे मोदक तयार करून घेऊया. पाहू शकता सर्व मोदक मी अगदी कळीदार असे तयार करून घेतले आहेत. आता हे मोदक आपण उकडण्यास ठेवणार आहोत. त्यासाठी आधी एका भांड्यात पाणी व्यवस्थितपणे गरम करून घेतले आहे आणि प्लेटवरती इथे कॉटनचा कपडा व्यवस्थितपणे भिजवून घेतला आहे. पाण्याने व्यवस्थितपणे कॉटनचा कपडा भिजवून घ्यायचा आहे. आता जे मोदक आपण तयार करून घेतले आहेत ते त्यामध्ये आपण ठेवूया आणि लगेचच आपण भांड्यावर झाकण ठेवून गॅस मिडियम ठेवून फक्त 5 ते 7 मिनिटे हे मोदक व्यवस्थितपणे उकडून घेऊया. 5 ते 7 मिनिटात हे मोदक व्यवस्थितपणे उकडले जातात. त्यापेक्षा जास्त अजिबात उकडून घ्यायचे नाही. साधारणतः 7 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता मोदक अगदी परफेक्ट असे उकडले गेले आहेत. बोटाने अशा प्रकारे चेक करायचे आहे. जर चिकटत नसेल तर मोदक परफेक्ट असे उकडले गेले आहेत. आता गॅस बंद करूया आणि ही प्लेट आपण बाहेर काढून थोडेसे मोदक त्याची वाफ जाऊ देऊया. त्यानंतर आपण बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत. पाहू शकता परफेक्ट असे उकडीचे कळीदार असे मोदक तयार झाले आहेत. बाप्पा चरणी लगेचच अर्पण करूया. अशा प्रकारे श्रद्धा आणि भक्तीने बनवलेला प्रसाद बाप्पाला सर्वात प्रिय असतो. जर ही रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल तर नम्रता आज रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.